नमस्कार मित्रांनो, आज मी संपूर्ण उरण तालुक्यातील जेवढ्या पण अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्या हटवण्याबाबत आज मी सर्व विभागांना हे पत्र देणार आहे। मित्रांनो, आजही आपल्या महाराष्ट्रातील काही कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात, परंतु अनेक परप्रांतीय येऊन आपल्या इथं अनधिकृतपणे झोपडपट्ट्या वसून स्थायिक होतात। मग त्यातल्या त्यात काही बाहेरील घुसखोर येऊन पण तिथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात, पण जाणीवपूर्वक त्यांच्या इथं दुर्लक्ष केलं जातं असं कुठेतरी वाटतंय। त्यानंतर काही वर्ष उलटल्यानंतर आपलेच काही राज्यकर्ते असे निर्णय घेतात की अमुक झोपडपट्टीवासियांचे आम्ही पुनर्वसन करू, त्यांना राहण्यासाठी आम्ही हक्काची पक्की घरे बांधून देऊ। म्हणजे सर्वांना पोसायचा ठेका काय एकट्या महाराष्ट्रानेच घेतलाय का म्हणून यांना फुकटची घरे बांधून द्यायची। मी संपूर्ण उरण तालुक्यातील नागरिकांना एवढंच सांगेन की सुरुवातीलाच जर तुम्ही अशा गोष्टींना विरोध केलात तर अशा झोपडपट्ट्याच उभ्या राहणार नाहीत। म्हणून जागरूक राहून अशा चुकीच्या गोष्टींना लगेच विरोध करत चला। का म्हणून या बाहेरून आलेल्यांचे आपण इथं लाड करायचे, यांना यांच्या प्रांतात घरे नाहीत का? खरं तर सर्वांनी अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे। म्हणूनच आज मी हे पत्र सर्व विभागांना देणार आहे। तर संबंधित विभागांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच मी विनंती करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।